परमेश्वराचा शब्द आज आपल्याला पवित्रीकरणासाठी अ कॉल टू होलीनेस आमंत्रित करीत आहे. पोप फ्रान्सिस म्हणतात की कॉल टू होलीनेस इज नॉट ओनली रिझर्व्ड फॉर द सेंट्स अँड होली पीपल. पोप म्हणतात की पावित्रीकरणासाठी जे पाचारण आहे ते फक्त संतांसाठी आणि पवित्र लोकांसाठी नाही, तर ते सर्वसामान्य प्रत्येकासाठी आहे. बाप्तिस्मा झालेल्या प्रत्येकाला परमेश्वर चांगलं पवित्र जीवन जगण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आणि ह्याच पवित्र जीवनासाठी आमंत्रणाविषयी बोलताना प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला एक सुंदर अशी शिकवण देत आहे. योगायोगाने आजपासून आपण पवित्र मरियेच्या जन्माच्या नवेनाला सुरुवात करीत आहोत, ज्याला आपण वेलंकनी मातेचा नवेना म्हणतो किंवा मोत माऊलीचा नवेना म्हणतो. ह्या नवेनाच्या काळामध्ये ह्या वर्षी ख्रिस्त सभा संत फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्या जीवनावर चिंतन करीत असताना संत फ्रान्सिस यांच्या जीवनातून आणि पवित्र मरियेच्या जीवनातून आपलं अध्यात्म आपल्याला कसं दृढ करता येईल आणि पवित्र जीवन जगण्यासाठी आपल्याला जे पाचारण आहे त्या पाचारणामध्ये आपल्याला कसं दृढ होता येईल आणि पवित्र जीवनाचा आदर्श आपल्याला कसं दाखवता येईल यावर चिंतन करीत आहोत. आणि म्हणून आज या नवेनाच्या पहिल्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्याला पवित्र जीवन जगण्यासाठी पाचारण करतो, त्या पवित्र जीवनाच्या पाचारणाविषयी बोलताना पहिला मुद्दा जो आपल्याला सांगण्यात येत आहे तो म्हणजे की पवित्र मरियेने ज्याप्रमाणे परमेश्वराच्या इच्छेला होकार दिला, त्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि परमेश्वराची योजना तारणाचा इतिहास पूर्ण करण्यासाठी जसा तिने एक धैर्याने होकार दिला, तसाच प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे की मी देखील परमेश्वराची इच्छा परमेश्वराची योजना स्वीकारण्यासाठी वधस्तंभावरील मरण स्वीकारणार आहे आणि या वधस्तंभावरील मरणाद्वारे मी आपल्या लोकांचं तारण करणार आहे, परमेश्वराची योजना पूर्ण करणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्याही जीवनामध्ये आपल्याला अशाच प्रकारचं एक आमंत्रणाला होकार दिसत आहे. संत फ्रान्सिस ऑफ असिसी एका चांगल्या कुटुंबामध्ये घराण्यामध्ये जन्माला आला होता. एका श्रीमंत व्यापाराच्या कुटुंबामध्ये जन्माला आला होता आणि तिथं तो आपला चांगलं जीवन जगत असताना परमेश्वर त्याला सांगतो, फ्रान्सिस बिल्ड माय चर्च, म्हणजेच फ्रान्सिस माझ्या ख्रिस्त सभेची उभारणी कर. आणि संत फ्रान्सिस आपलं ऐश्वर, आपलं सुख, आपलं सगळं काही सोडून परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला वाहून घेतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकाने हे लक्षात घ्यायचं आहे की पवित्र जीवन जगण्यासाठी परमेश्वर तुम्हाला आणि मला आपल्या प्रत्येकाला बोलावत आहे. या परमेश्वराच्या इच्छेला जेव्हा आपण पवित्र मरियेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे संत फ्रान्सिस प्रमाणे धैर्याने होकार देतो आणि ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तेव्हा निश्चितच परमेश्वराचे आशीर्वाद आपण अनुभवत असतो. ह्याच पाचारणाविषयी बोलताना इर्मया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे बोध करतो. इर्मया संदेष्टा आपल्याला आठवण करून देतो की परमेश्वराच्या पाचारणाला जेव्हा आपण होकार देतो तेव्हा आपल्याला जे काही चांगलं आहे, जे काही व्यवस्थित आहे असंच वाटायला येईल असं नाही, तर कधी कधी आपल्याला विरोध होईल, कधी कधी आपल्याला एकटं पडल्यासारखं वाटेल, कधी कधी आपल्या वाटेला अपयश येण्याची शक्यता आहे. दुःख, वेदना, यातना हे आपल्याला सहन करावे लागतील, पण आपण मागे वळायचं नाही, आपण बाजूला सरायचं नाही. आजच्या शुभवर्तमानामध्ये पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, तुमच्या वाटेला असं काही होऊ देणार नाही, आम्ही तुमच्यासाठी लढा देऊ. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो, अरे सैताना बाजूला हो, परमेश्वराच्या योजनेच्या आड येऊ नकोस. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा परमेश्वराच्या इच्छेला होकार देतो तेव्हा येणाऱ्या दुःखाला सामोरे जाण्यासाठी परमेश्वर शक्ती देतो, सामर्थ्य देतो.
मात्र परमेश्वर पाहत असतो की आपण आपला होकार जो आहे तो पूर्ण करतो का, आपण परमेश्वराच्या होकाराला नेहमी प्रतिसाद देतो का, की आपण अर्ध्यावर डाव सोडतो, आपण मागे वळण्याचा प्रयत्न करतो. आज इर्मया संदेष्टा आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की काल्वरी हा शेवट नाही, तर काल्वरी नंतर पुनरुत्थान आहे आणि पुनरुत्थानाद्वारे आपल्याला जीवन आहे आणि त्या जीवनाचा आपण खरा अनुभव घेतला पाहिजे. त्या जीवनासाठी आपल्याला पाचारण आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा परमेश्वराच्या पाचारणाला होकार देतो, पवित्र जीवन जगण्यासाठी पाऊल पुढे उचलतो, तेव्हा संत पौल रोमकरास पत्रामध्ये आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये अध्याय 12 ओवी 1 मध्ये आपल्याला आठवण करून देतो की आपलं हे जे समर्पण आहे ते समर्पण पूर्ण असलं पाहिजे. अगदी अंतःकरणापासून संपूर्णपणे आपण परमेश्वराला समर्पित झालो पाहिजे, त्याला शरण आलो पाहिजे. जेव्हा आपण संपूर्णरित्या परमेश्वराला समर्पण करतो तेव्हा निश्चितच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो आणि पवित्र करतो. आज जणू काही प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की त्याच्या पाचारणाला होकार देणे म्हणजे संपूर्णरित्या आपण परमेश्वराला समर्पित करणे, आपण परमेश्वराला शरण येणे. आज या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना, तसेच आपण या नवेनाच्या काळामध्ये पवित्र मरिया आणि संत फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्या जीवनावर चिंतन करीत असताना त्यांच्याप्रमाणे आपल्याला पवित्र जीवन जगण्यासाठी जे पाचारण आहे ते पाचारण स्वीकारण्यासाठी आज प्रभूची आपल्याला जी आज्ञा आहे, तुम्ही वधस्तंभ स्वीकारा आणि मला अनुसरा, हे स्वीकारण्यासाठी आणि प्रभूच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी आपल्याला कृपा आणि शक्ती लाभावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. हा नवेनाचा काळ आणि संपूर्ण पवित्र मरियेच्या आणि संत फ्रान्सिसच्या जीवनावरील चिंतन आपल्याला अध्यात्मामध्ये दृढ होण्यासाठी सहाय्य ठरावं आणि त्याद्वारे आपल्या जीवनाचं परिवर्तन व्हावं, आपल्याला पुनरुत्थानाचा अनुभव यावा आणि आपण ख्रिस्त सभा आणि समाज उभारण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून विशेष प्रार्थना करूया.